अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण आपण रोज एक अध्याय आपण वाचू शकतो का? रोज एक अध्यायाचे नियम काय आहे? पोथी उचलायची का? त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्राचे रोज एक एक क्रमशः एक एक अध्याय वाचू शकता. आता 4 महिने चातुर्मास सुरू झालेला आहे, तर प्रत्येकाने 4 महिने आहे तर प्रत्येकाने आजपासून किंवा उद्यापासून किंवा गुरुपौर्णिमेपासून रोज एक अध्याय गुरुचरित्राचा वाचायचा. एक बाबा होते, ते खूप दिवसापासून म्हणजे ते म्हणायचे की त्यांचं पूर्ण आयुष्य आता त्यांचं वय असेल 60 वर्ष समजा, ते वयाच्या 20व्या वर्षीपासून ते गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचत होते. वयाच्या 20व्या वर्षीपासून गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचायचे. मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्हाला वेळ कसा काय भेटतो? ते म्हणे की महाराजांसाठी वेळ काढायचा नाही तर मग कोणासाठी काढायचा? त्यांचा प्रश्न असा होता. याच्यातून तुम्हाला सगळे उत्तर भेटून जातील. मग मी म्हटलं की मग रोज कसं वाचायचं? कोणाचे 4 दिवसाचे प्रॉब्लेम असेल, कोणाचे 5 दिवसाचे प्रॉब्लेम असेल, 5 दिवसाचे प्रॉब्लेम सोडून द्यायचे. रोज कसं वाचायची पद्धत कशी आहे? ते म्हटले की गुरुचरित्र जर माता भगिनी महिला जर वाचत असाल तर तुम्ही दिंडोरी प्रणीतचं गुरुचरित्रचे रोज एक अध्याय वाचायचे क्रमशः म्हणजे काय? तर बघा, सगळ्यात अगोदर त्यांनी काय सांगितलंय? सगळ्यात अगोदर पोथी आहे ती पोथीची पूजन करायचं. पोथीचं पूजन करायचं. ते केल्यानंतर महाराजांची एक माळ घ्यायची. महाराजांची एक माळ घेतल्यानंतर पहिला अध्याय सुरू करायचा. समजा आज पहिला अध्याय घेतला तर उद्या दुसरा अध्याय, परवा तिसरा अध्याय, असं करत करत 53 दिवसामध्ये 53 अध्याय होत असतात. 53 अध्याय होत असतात. याला जेवणाचे नियम काहीच नाहीये. पण जेवणाचे नियम असे नाही. मग तुम्ही म्हणणार, मग दादा मग आम्ही रात्री वाचायचं का? नाही, प्रत्येकाचे नियम असतात. ते गुरुचरित्र आहे, ते 5वा वेद आहे. तो गुरुचरित्र तुम्ही सकाळी आंघोळ करायची. आंघोळ झाल्यानंतर महाराजांचा जप घ्या. महाराजांचा जप घेतल्यानंतर गुरुचरित्र आहे तसा एक अध्याय वाचायचा. पोथी हलवायची नाही, पोथी तिथंच ठेवायची. वाचन झाल्यानंतर पोथी तिथंच ठेवायची. पोथीवर एक कापड ठेवायचा. वाचताना आपलं आसन पाहिजे. वाचन करताना महिला भगिनीसाठी साडीवर वाचायचं आहे, गाऊनवर वाचू नका, ड्रेसवर चालेल. हातामध्ये हिंदू संस्कृतीनुसार हातामध्ये बांगड्या, कुंकू ह्या गोष्टी ठेवा. रोज एक अध्याय वाचायचा. रोज एक अध्यायाने काय होईल? तुम्हाला एक गुरूंची सवय लागेल आणि महाराजांचं चरित्र तुमच्या मुखामध्ये येईल. खूप जण म्हणतात ना, मग गुरुचरित्र पारायण करताना आम्हाला वाचताना अडखळतो, आम्हाला वाचता येत नाही, वाचलेलं कळत नाही. मग त्याच्यासाठी रोज एक अध्याय वाचायला सुरुवात केली तर वाचताना मोठ्याने वाचायचं. मनातल्या मनात वाचायचं नाही. नुसते बोट फिरवायचे नाही. गुरुचरित्र रोज तुम्हाला क्रमशः अध्याय वाचायचा असेल तर बोट फिरवायची नाही, मनातल्या मनात वाचायचं नाही, डोळ्याने वाचायचं नाही, मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं. एकच अध्याय आहे. एक अध्याय वाचायला कमीत कमी 10 मिनिटं लागतात. खूप झालं, 10 मिनिटं कमीत कमी लागतात. ते वाचन शक्यतो सकाळीच करायचं. न खाता पिता शक्यतो करा. पण कोणाला जर बीपी असेल, शुगर असेल, काही असेल तर त्यांनी खाऊन वाचलं चालतं. पण शक्यतो करून गुरुचरित्र हे सकाळी वाचा. खूप काही जण म्हणणार मग दुपारी वाचलं चालेल का, रात्री वाचलं चालेल का? नाही, हे सकाळीच वाचायचं. खाण्यापिण्याचे कोणते नियम नाहीये. आता प्रॉब्लेमच्या 5 दिवसामध्ये कोणती सेवा करायची नाही. आता समजा एखाद्या घरी सेवेकरी दादा असेल, ते जर रोज गुरुचरित्र वाचत असणार, रोज एक अध्याय वाचत असणार आणि त्यांच्या घरी जर त्यांची मिसेस आहे ती बाजूला बसली तर त्यांनी वाचायचं का? नाही वाचायचं. त्यांनी 5 दिवस कोणतीच सेवा करायची नाही. हे झालं. आता याचे नियम, खाण्यापिण्याचे कोणते नियम नाहीये.
काहीच नियम नाहीये. जो व्यक्ती रोज गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचेल, त्यांनी काय होईल, तुम्हाला महाराजांची गोडी लागेल, महाराजांचा सहवास तुम्हाला प्राप्त होईल आणि महाराजांची माहिती, महाराजांची लीला तुमच्या डोक्यामध्ये राहील. महाराजांची लीला, महाराजांची माहिती तुमच्या डोक्यामध्ये राहील आणि रोज वाचल्याने, जो व्यक्ती रोज गुरुचरित्राचा एक अध्याय कोणताही म्हणजे क्रमशः वाचल्यानंतर त्याला कोणतीही बाहेरची बाधा, बाहेरची शक्ती त्रास देणार नाही. बरोबर? त्यांच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभेल. घरामध्ये वादविवाद, भांडणं होणार नाही. जो व्यक्ती रोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचेल, त्यांचा जॉबचा प्रॉब्लेम असेल जॉब होईल, ज्यांचं लग्न जमत असेल तर लग्नाचा पण होईल. कारण की तुम्ही गुरुचरित्र वाचताय. सगळ्यात मोठा परम पावन ग्रंथ आहे. 7 दिवसामध्ये तर सगळेजण वाचतात, पण जो रोज एक अध्याय क्रमशः वाचेल, कारण की सातत्य हे आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. तुम्ही सातत्यामध्ये वाचा. बघा काही जण 7 दिवसाचं पारायण करता, पण गडबड करता वाचताना की 1 ते 9 अध्याय व्हायलाच पाहिजे, हे व्हायला पाहिजे, असं काही नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला रोज एक अध्याय वाचायचा आहे, सकाळी वाचायचा आहे आणि वाचन झाल्यानंतर पोथी झाकून ठेवायची आहे. वाचताना दिवा, अगरबत्ती ही चालू पाहिजे. वाचन करताना आपलं आसन आपलं स्वतःच पाहिजे, आसन, जपमाळ. वाचन करताना महाराजांना नमस्कार करायचा आणि महाराजांना म्हणायचं की महाराज आमच्याकडून करून घ्या. तर हे असे साधे नियम आहेत. तर ते बाबा होते, त्यांना विचारलं मी की तुम्ही 20व्या वर्षापासून रोज एक अध्याय वाचताय. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज होतं, त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा होती आणि त्यांना त्यांच्या शरीराभोवती एक प्रकारचं वलय होतं. कारण का, गुरूंचं चरित्र म्हणजे गुरुचरित्र रोज एक अध्याय ते क्रमशः वाचायचे. तुम्हाला पण विनंती आहे, प्रत्येकाने रोज एक अध्याय वाचायला चालू करा. तुमच्या 53 दिवसामध्ये एक गुरुचरित्र पारायण होईल. मग 365 दिवसामध्ये किती गुरुचरित्र पारायण होईल मला कमेंट करून अवश्य सांगा. विचार करा म्हणजे किती पारायण होतील. असे मी खूप जण सेवेकरी बघितलेले की ते म्हणतात दादा आमचं 11 पारायण झाले, गुरुचरित्राचे 21 पारायण झाले, गुरुचरित्राचे 51 पारायण झाले. काही जणांना गुरुचरित्र मुखोद्गत आहे. मुखोद्गत म्हणजे काय, ते अध्याय त्यांच्या पाठ झाले, पाठ. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही गुरूंना ओळखायचं असेल, गुरूंचा सहवास लाभ करायचा असेल तर तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये माता भगिनींनी काय करायचं, दिंडोरीपर्यंतचं गुरुचरित्र आहे ते जवळच्या केंद्रामधून आणा. तुम्ही आणल्यानंतर तुम्ही उद्यापासून किंवा गुरुपौर्णिमेपासून रोज एक अध्याय गुरुचरित्राचा चालू करा. रोज एक अध्याय चालू करा. गुरुचरित्र नाही जमत असेल तर स्वामी चरित्राचा रोज 3-3 अध्याय घ्या, पण स्वामी चरित्र आल्यानंतर रोज एक गुरुचरित्राचा अध्याय तुम्ही सुरू करा. घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभेल. ज्या घरामध्ये गुरुचरित्राची पोथी असते त्या घरामध्ये कोणतीही बाहेरची शक्ती, बाहेरची बाधा, बाहेरची कोणतीही गोष्ट राहत नाही. गोमूत्र शिंपडायचं, गुरुचरित्र पारायण चालू करायचं. मग खूप जण म्हणणार दादा कोणी अपघात म्हणजे कोणाला वृद्धी आली असेल, कोणाला सुतक आला असेल, त्यांनी काय करायचं. हे बघा, 3 पिढ्याचं पाळायचं. फक्त 3 पिढ्या आहे त्यांचं पाळायचं, पूर्ण गावचं पाळायची गरज नाहीये. तुम्ही तुमचं वाचन आहे ते वाचन कंटिन्यू करू शकता, वाचनाला बंधन नाहीये. मी पण काही दिवस आहे ते रोज एक अध्याय गुरुचरित्र आहे ते सुरू केलं होतं. आणि काय होतं, दिवसभरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते, दिवसभर उत्साह असतो. कारण की गुरुचरित्रातला एवढा, त्याच्या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे, वर्णन नाही करू शकत आपण, एवढी ताकद आहे. आणि रोज आपण कसं एक रोज पेलाभर पाणी पितोय समजा, त्याच्यामध्ये एनर्जी आहे. गुरुचरित्राच्या याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे. तर रोज एक अध्याय वाचल्याने त्यामध्ये एक एनर्जी असते आणि दिवस आपला खूप छान जातो. आणि जो व्यक्ती रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचतो किंवा ज्यांनी गुरुचरित्र वाचलेलं आहे त्यांनी त्यांचा अनुभव मला अवश्य कमेंट करून सांगा. तर त्या बाबांचं म्हणणं असं होतं की वयाच्या 20व्या वर्षीपासून मी रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचतोय. एनर्जी येते, त्यांना थंडी ताप असेल, दुखणं असेल ते काही होत नाही, मन स्थिर राहतं, उत्साह असतो, आळस निघून जातो, छातीमध्ये धडधड होणं, मन घाबरणं सगळं त्यांचं बंद झालं.
त्यांना बोलण्यामध्ये एक प्रकारची एनर्जी आली आणि त्यांना आळस नाही येत आळस. असे टवटवीत वाटत नाही. ते 60-65 वर्षांचे आहे, पण एवढी एनर्जी त्यांची की रोज सकाळी उठून पहिले गुरुचरित्राचा एक अध्याय वाचायचा. जो नित्य नियमाने गुरूंची सेवा करतो त्यांना आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही पडत. तुमच्या कुंडलीमध्ये किती दोष असू द्या, तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ असू द्या, राहू असू द्या, गुरु चांडाळ योग असू द्या, काही असू द्या, पितृदोष असू द्या, काही जरी असलं तर जर तुम्ही रोज एक अध्याय गुरुचरित्राचं वाचन जर सुरू केलं, तुम्हाला आयुष्यात कसल्याही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही कमी पडत. कारण की साक्षात गुरु साक्षात परब्रह्म. जो गुरूंची सेवा करतो त्यांना आयुष्यात कसलीही कमी पडत नाही पडत. ते जे बाबा होते त्यांना पण मला असं वाटलं की अरे एवढी एनर्जी आणि साक्षात दत्त महाराज सोबत असतात. आणि रोज आपण अध्याय वाचल्याने रोज 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 अध्याय वाचल्याने काय होतं, ते अध्यायांची गोडी लागती. अध्यायामध्ये काय आहे हे आपल्याला समजतं. 7 दिवसामध्ये आपल्याला समजत नाही, कारण का आपण नुसतं वाचण्याच्या पाठीमागे लागतो. 1 दिवसात 1 ते 9 अध्याय संपवायचे असं करतो. पण रोज मध्ये काय होतं, आपल्याला ते अध्याय पाठ होता, अध्यायाची गोडी लागते, अध्यायामध्ये काय आहे हे आपल्याला समजतं आणि मन आपलं प्रसन्न होऊन जातं. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे, गुरुचरित्राचा रोज एक अध्याय प्रत्येकाने घ्यावा. याला कोणतंही बंधन नाही, कोणतंही काही नाही. तुम्हाला जर बाहेर गावी कुठं जायचं असेल तर तेवढे दिवस अध्याय तुम्ही बंद करू शकता. घरी आल्यानंतर डबल अध्याय ते सुरू करू शकता. कोणतंही बंधन नाही. कोणतंही बंधन नसलेले गुरुचरित्राचे रोज एक अध्याय आपण सर्वांनी अवश्य वाचावे आणि इतरांना पण सांगावे. झालेली सेवा मी दत्त महाराज, स्वामी महाराज आणि आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये संगमावर जाऊन गुरुचरित्र पारायण करायचं. तुमचं आयुष्य पलटून जाईल. गाणगापूरमध्ये संगमामध्ये जाऊन तिथं गुरुचरित्र पारायण करायचं. तुमचं आयुष्य बदलून जाईल. खूप जण जातात गोव्याला, खूप जण जातात दुसरीकडं, पण तुम्ही गाणगापूरमध्ये आयुष्यामध्ये होल लाईफ, आपली लाईफ एकच लाईफ आहे एकदा, आपण कधी मरणार कोणाचा भरोसा नाहीये. म्हणून आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये जायचं, तिथं गुरुचरित्र पारायण करा. 3 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा, 1 दिवसाचं करा. तुमचं आयुष्य बदलून जाईल. महाराजांना भेटायचंय तर गाणगापूरमध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण अवश्य करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. आणि असंच नवनाथ पारायणाबद्दल पण माहिती आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ.